श्रीराम समर्थ श्रीराम भाग 70. हरदा येथील रामाचं मंदिर फार चांगलं चालत असून लोकांना ते एक विश्रांती स्थान झालं होतं. इंदूरचे महादेव भट रामाचे पुजारी असून पूजा, नैवेद्य, नंदादीप, उत्सव आणि आलेल्याला अन्नदान यासाठी मंदिराला शेत लावून दिली होती. थोड्याच काळामध्ये मंदिर फार लोकप्रिय झालं. श्री महाराज इंदूरहून हरद्याला आले. येथे त्यांचा 1.5-2 वर्ष मुक्काम झाला. हा सर्व काळ फारच आनंदात गेला आणि त्या प्रांतातील पुष्कळ लोक भगवंताच्या नामाला लागले. हरदा इथेच श्री न. ची. केळकर हे महाराजांना भेटले. केळकरांचे वडील आणि वडील बंधू अनुग्रहित होते. काँग्रेसचे अधिवेशन संपल्यानंतर पुण्याला परत जाताना श्री केळकर 2 दिवस हरद्याला राम मंदिरामध्ये राहिले होते. जाताना एका माणसाशी ते बोलले की आम्हाला तुमचा परमार्थ काही कळत नाही, पण श्री महाराज हे फार पॉलिटिकल म्हणजे राजकारणी आहेत एवढं मात्र मी खात्रीने सांगू शकतो. वाईची एक बाई काशी यात्रेला गेली होती. यात्रा आटोपून परत येताना चंद्रग्रहण आलं म्हणून गंगा स्नान करण्याकरता ती प्रयागला उतरली. ग्रहणाची पर्वणी संपवून ती बाई निघाली ते आणि हरद्याला आली. तेव्हा महाराजांच्या चेहऱ्याकडे बघून ती आश्चर्याने म्हणाली, अगं बाई, या बाबांना तर काल मी प्रयागला गंगेच्या वळवंटामध्ये पाहिलं. कोणी म्हटलं, महाराज काल इथेच होते. त्यावर ती बाई म्हणाली, ते मला नाही माहिती, पण यांना मी काल प्रयागमध्ये नक्की पाहिलं. हे सर्व ऐकून महाराज म्हणाले, बघा भाऊसाहेब, मी इथून कुठे गेलो का, पण लोक उगीच काहीतरी उठवतात. असं बोलून ते मोठे अर्थपूर्ण हसले. वऱ्हाडच्या बाजूला राहणारे एक साधू काशी यात्रेला जात असताना वाटेत हरदा इथे उतरले. त्यांची आणि महाराजांची भेट आणि परत भेट झाली. पुन्हा एकदा ते महाराजांना भेटायला आले असताना बराच वेळ बसले. बोलता बोलता ज्ञानेश्वर महाराजांचा विषय निघाला. महाराज म्हणाले, श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा अवतार. कुरुक्षेत्रावर गीता सांगणारे भगवान श्रीकृष्ण कपडे बदलून ज्ञानेश्वरी सांगायला आले. दोघांमध्ये मुळीच फरक नाही. साधू म्हणाले, आम्ही तर श्री ज्ञानेश्वर महाराजांना आमची आईच मानतो. त्यांची आमच्यावर पूर्ण कृपा आहे. आमचे सर्व हट्ट ते पुरवतात. आम्ही जर आज रेड्याकडून वेद बोलावण्याचं मनात आणलं तर माऊली तो हट्ट देखील पुरवेल. कलियुगामध्ये रामोपासना काही इतकी फलदायी नाही. हे शब्द ऐकल्यावर देखील महाराज अगदी शांतपणे प्रेमाने त्यांना म्हणाले, छे, आपण असं बोलू नये. रेड्याकडून वेद वढवणं हे ज्ञानेश्वर महाराजांना शक्य होतं. शिवाय त्यांचा काळ, त्यांची परिस्थिती, त्यांचा हेतू, त्यांचा अधिकार आणि त्यांचा रेडा देखील सर्वच निराळं होतं. मी त्या काही गोष्टी करीन असं आपण म्हणू नये. आणखीन बरंच बोलणं झालं तरी ते काही केल्या ऐकेनात. पुन्हा म्हणाले, आम्ही बरोबर रेड्याकडून वेद बोलवू. यावर महाराज देखील म्हणाले, तुमचा रेडा वेद बोलेल तर आमचा कुत्रा राम तरी खास म्हणेल. हे संभाषण होताना गावातली प्रतिष्ठित मंडळी हजर होती. त्यांच्यात एक मोठे हुशार पण तितकेच उपद्व्यापी वकील तिथे उपस्थित होते. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी एक कुत्रा धरला आणि त्याच्या गळ्याला साखळी बांधली, मंदिराच्या दारात आणून उभा ठेवला आणि मग तो महाराजांना येऊन म्हणाला, महाराज, मी कुत्रा आणलाय, त्याला राम म्हणायला लावा. हे ऐकून आणि तो कुत्रा पाहून महाराज मनापासून हसले. म्हणाले, अहो, तुम्ही वकील असून असं कसं काय मला करायला सांगता. काल आपलं जे ठरलंय ते तुम्ही बरोबर समजून घ्या. माझा कुत्रा राम म्हणेल ही गोष्ट खरी, पण केव्हा, त्यांचा रेडा वेद बोलेल त्यानंतर. म्हणून तुम्ही आधी त्यांच्याकडे जा, त्यांच्या रेड्याकडून वेद बोलवून घ्या आणि मग माझ्याकडे या. वकिलाला महाराजांचं म्हणणं पटलं आणि तो त्या साधूंच्याकडे गेला. त्यांच्यापाशी बरीच भवती न भवती होऊन मूळ मुद्द्याविषयी काही निश्चित निकाल लागेच ना म्हणून तो निराश होऊन पुन्हा महाराजांच्याकडे आला. त्याचं म्हणणं एकच, माझा कुत्रा राम म्हणेल असे शब्द सर्वांसमक्ष तुम्ही बोललात, ते शब्द आता तुम्ही खरे करा. महाराजांनी त्याला परत त्या साधूंच्याकडे पाठवलं.
तिथे त्यांची बाचाबाची झाली. तो परत आला. संध्याकाळची वेळ होऊन दिवे लागले होते. ते गरीब बिचारं कुत्रं सकाळपासून संध्याकाळपर्यंत दारात बांधून ठेवलेलं होतं आणि मंदिरामध्ये रामाच्या समोर श्री महाराज आणि तो वकील या दोघांचा सारखा संवाद चाललेला होता. बोलण्याच्या ओघामध्ये त्याला गुंगून महाराज एकदम म्हणाले, का हो वकील साहेब, पुराणातल्या गोष्टींवर तुमचा विश्वास आहे का? वकिलांनी म्हटलं, छे छे, मुळीच नाही. महाराज पुढे म्हणाले, रामानी अंगदाला रावणाकडे शिष्टाईला पाठवलं असं रामायणामध्ये वर्णन आहे. यावर वकील म्हणाले, महाराज, अहो अंगद हा माकड होता, माकडाला माणसासारखं कसं बोलता येईल? पुन्हा महाराज म्हणाले, परंतु राम हा भगवंताचा अवतार होता. वकिलांनी उत्तर दिलं, अवतार झाला म्हणून काय झालं, जनावराला बोलता कसं येईल? तेव्हा महाराज हसले. त्याला म्हणाले, कसा उलटा न्याय आहे बघा, जनावराला माणसासारखं बोलता येणं अशक्य आहे असं तुम्ही एकीकडे मोठ्या जोऱ्याने सांगता आणि मला पुन्हा दुसरीकडे कुत्र्याला राम राम म्हणायला लावता आणि आग्रह करता. तुमच्या म्हणण्याप्रमाणे रामरायाला देखील जे करता आलं नाही ते तुम्ही मला रामाच्या दीन दासाला करायला सांगता. हे काही सरळ विचाराला पटत नाही बुवा. यावेळी मात्र वकिलाची मती गुंग होऊन गेली. क्षणभर तो गप्पच बसला, पण लगेच महाराजांना अडवण्यासाठी म्हणाला, महाराज, तो कुत्रा जाऊ दे, त्याचं राम राम बोलणं राहू दे. आपण हे सांगा की श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याकडून वेद बोलविले, ही गोष्ट खरी आहे की नाही? महाराज म्हणाले, ही गोष्ट निस्संदेह खरी आहे. पण माझं सांगणं इतकंच की श्री ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष भगवंताचा अवतार असल्यामुळे त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या आपण देखील करू असं म्हणणं योग्य नाही. ज्याच्यावर भगवंताची पूर्ण कृपा झाली आणि ज्याला भगवंताशी अनन्य होण्याची युक्ती साधली त्याला चमत्कारांची किंमत राहणार नाही. असं जरी खरं असलं तरी त्याच्या हातून चमत्कार घडणार नाहीत असंही नाही. पण मी अमुक चमत्कार करीन किंवा मी ते आता करतो असं मान अभिमानाचं चिन्ह त्याच्याजवळ असणार नाही. लंकेमध्ये रावणाच्या बंदिवासामध्ये अशोकवनात सीता असताना तिच्या सानिध्याच्या प्रभावामुळे तिथली झाडं, पक्षी, दगड सर्वांना रामनामाचं प्रेम लागलं होतं असं वर्णन आहे. रामनामाचं प्रेम आणि भगवंताचं प्रेम ही दोन्ही एकच आहेत. आता या सगळ्या गोष्टी राहू द्या. त्या कुत्र्याऐवजी तुम्ही राम राम म्हणायला आरंभ कधी करणार ते मला सांगा. वकील म्हणाला, महाराज, आपण मला म्हणायला शिकवाल ना तेव्हा. महाराजांनी त्याला दुसऱ्याच दिवशी नाम दिलं. हरदा गावामध्ये प्लेगची साथ जोराने फैलावली म्हणून मंदिराचे विश्वस्त काशीनाथ भैया यांचा गावाच्या बाहेर एक मळा होता. त्याच्याजवळ शेतामध्ये सर्वांनी झोपड्या बांधल्या आणि सर्व मंडळींसह श्री महाराज तिथे राहायला गेले. तरी बाहेरगावच्या लोकांची दर्शनासाठी ये जा चालूच होती. रामभाऊ मोने नावाचे गृहस्थ आपल्या गावच्या 2 माणसांना बरोबर घेऊन या सुमाराला हरद्याला आले. त्या दोघांपैकी एक जयराम नावाचा माळी होता आणि दुसरा दामू अण्णा. हा जरासा वेदांती असून अनेक प्रश्न मनामध्ये धरून महाराजांना पाहण्यासाठी आलेला होता. झोपडीवर असतानाच महाराजांनी बरोबर असणाऱ्या उपवधू आणि उपवर मुलामुलींची अशी 5-6 लग्न ठरवली म्हणून लग्नाची जेवणं सुरू झाली. एके दिवशी सकाळी स्वयंपाकाची व्यवस्था करणाऱ्या बायका महाराजांपाशी आल्या आणि म्हणाल्या, महाराज, आज नैवेद्याला भाजी नाही. महाराज खोटा आव आणून म्हणाले, तुम्ही बायका असाच का संसार करता? आता 8 वाजले, आता यावेळी मी भाजी कुठून आणून देऊ? असं म्हणून त्यांनी मळ्यात काम करणाऱ्या माळ्याला बोलवून आणलं. त्याला विचारता तो म्हणाला, जी महाराज, मळ्यात सध्या कोणती भाजी नाही. वांगी लावली आहेत पण फक्त फूल धरलंय, अजून फळ लागलेलं नाही. यावर महाराज म्हणाले, असं कसं होईल? फुलं आहेत तिथे फळं असलीच पाहिजे, कारण फुलांचंच फळ होतं ना. असं बोलून स्वतः मळ्याकडे जायला निघाले आणि बरोबर जयराम पोतं घेऊन गेला.
मळ्यामध्ये वांग्याच्या रोपांमध्ये येऊन ते उभे राहिले. एकेका रोपाकडे पाहून महाराज म्हणत, अरे ते पहा, पानाखाली काय आहे? जयरामनी पान बाजूला करावं, बघावं तर तिथे चांगलं मोठं वांग दिसावं. अशा रीतीने अर्ध्या तासामध्ये पोत भरून वांगी जमा झाली. जयराम स्वतः माळीच असल्याने हा प्रकार पाहून तो थक्कच झाला. श्रीराम समर्थ. श्रीराम.